भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करा, बिरसा फायटरची मागणी। महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जगदीश पावरा, पप्पू अवाया, दिलीप मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदनात म्हटलं की नाशिक जिल्ह्यातील सिन्नर इथं भोंदू अशोक खरात यांनी हजारो महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। अशोक खरात प्रकरणात गुन्ह्यात अनेक लोकांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही। अशोक खरात या भोंदू ज्योतिषांना अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांना धमकी देऊन समाजातील भीती, असुरक्षितता, अडचणींचा गैरफायदा घेऊन महिलांचं व सर्वसामान्य माणसांचं आर्थिक व लैंगिक शोषण केलंय। या प्रकरणाची SIT मार्फत निष्पक्ष, पारदर्शक, सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। महाराष्ट्र नरबळी, इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक व उच्चाटन अधिनियम 2013 कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी। भोंदू अशोक खरात यांनी जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे। पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवून त्यांचं संरक्षण करून तसेच साक्षीदारांना सुरक्षा देऊन या प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी। आरोपीचे राजकीय पुढारी, पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्याशी गुन्ह्यांमध्ये संबंध असतील तर त्यांना सहआरोपी करण्यात यावं। अशा भोंदूगिरीच्या प्रकरणांचा शोध घेऊन गुन्हे नोंद करण्याचे निर्देश देण्यात यावेत। अंधश्रद्धा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोन, जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी अभियान राबवण्यात यावं। तरी भोंदूबाबा अशोक खरात यांनी महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून करण्यात आली। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील भोंदूबाबा अशोक खरात यांनी हजारो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहेत। या खरात प्रकरणामध्ये अनेक पुढारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही। या भोंदूबाबावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केलेली आहे। खरं तर या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि जे या प्रकरणामध्ये दोषी आढळतील त्यांना या अशोक खरात प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात यावं अशी आम्ही मागणी करत आहोत। महाराष्ट्र नरबळी, अनिष्ट, रूढी, प्रथा, परंपरा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा अधिनियम 2013 अनुसार या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून या नराधम विकृत अशोक खरातवरती कठोर कारवाई करण्यात यावी। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी आणि लोकांची अंधश्रद्धा दूर होऊन लोकांमध्ये, जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी सरकारने जनजागृती करावी अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे केलेली आहे। या भोंदू अशोक खरातवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत। जय बिरसा। 24 लाईव्ह महाराष्ट्र, संजय पराडके, शहादा, धडगाव।